अर्जुन तेंडुलकर याने काही दिवसापूर्वीच सानिया चंडोक हिच्या सोबत साखरपुडा केला। अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा पार पडला। सचिन तेंडुलकरची होणारी सून कोण यावर जोरदार चर्चा होताना दिसली। आता या साखरपुड्यानंतर या कुटुंबामध्ये मोठा कलह झाल्याचे दिसून येत आहे। हा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा काही दिवसापूर्वीच साखरपुडा पार पडला। अर्जुन तेंडुलकरने देखील काही वर्षापूर्वीच आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली। तो IPL मध्ये मुंबई इंडियन्स कडून सुद्धा खेळला। अर्जुन तेंडुलकर अजून क्रिकेटमध्ये आपले नाव कमावण्यासाठी प्रयत्न करतोय, पण काही दिवसापूर्वीच अर्जुनचा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार पडला। सचिनचा लेख लवकरच रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे। विशेष म्हणजे अर्जुन आणि सानिया हे दोघे लहानपणापासूनचे खास मित्र आहेत। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। सोशल मीडियावर सानिया आणि अर्जुनचे बरेच फोटो हे बघायला मिळतात। आता घई कुटुंबातील कलह पुढे आला असून थेट पोलीस स्टेशन पर्यंत वाद पोहोचला आहे। प्रसिद्ध ग्रॅव्हिस समूहाचे अध्यक्ष गौरव घई यांनी आपले वडील रवी घई, बहीण आणि मेहुणे यांच्या विरोधात थेट फसवणुकीचा आणि खंडणी असे गंभीर आरोप करत कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये थेट तक्रार दाखल केली। यामुळे अर्जुन तेंडुलकर याच्या सासरवाडीकडील कौटुंबिक कलह परत उठल्याचे बघायला मिळत आहे। अर्जुन तेंडुलकर याच्या सासूबाई गौरी चंडोक, सासरे जसप्रीत चंडोक आणि मेहुणा ईशान यांच्या विरोधात थेट फसवणूक आणि खंडणीची तक्रार देण्यात आली। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी गौरव घई यांनी वडील रवी घई, भाऊजी जसप्रीत चंडोक, बहीण गौरिका चंडोक हेच नाही तर भाचा ईशान चंडोक याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली। यामध्ये फक्त सचिन तेंडुलकर याची होणारी सून, अर्जुन तेंडुलकर यांची होणारी पत्नी सानिया चंडोक हिच्या नावाचा समावेश, बाकी अख्ख्या कुटुंबावर फसवणुकीचा आणि खंडणीचा आरोप करत तक्रार करण्यात आली आहे। मुळात म्हणजे घई कुटुंबातील हा वाद फार जुना आहे। गौरव घई यांनी केलेल्या तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार घई कुटुंबातील सदस्यांनी 2021 आणि 2023 मध्ये कौटुंबिक समझोता केला होता। यानुसार गौरवने त्याची वडील रवी घई यांना 240 कोटी रुपये दिले होते आणि बाकी वार्षिक 1.5 कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते। त्यानुसार GHL चे 2.29 कोटी शेअर्सचे मालकी हक्क रवी घई यांच्या मृत्यूनंतर गौरवला मिळणार होते असे स्पष्ट त्या करारात सांगण्यात आले। सेटिनेटा LLPL मधील 49% भागीदारी देखील कराराचा भाग म्हणून रवी घई यांच्याकडे सोपवली। रवी घई यांनी गौरव हा करत असलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे। यासोबतच गौरव याने असेही म्हटले आहे की माझ्या वडिलांना कॅन्सर झाला आहे, माझी बहीण ही फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी हा बनाव करत आहे। आता घई कुटुंबातील वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळते। सानिया आणि अर्जुन साखरपुडा झाल्यापासून हा वाद अधिक चर्चेत आल्याचं बघायला मिळते। तुम्हाला या घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।